नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी प्राध्यापक वाय.के. चौधरी, वाणिज्य विभाग, के.डी.एच.एम. कॉलेज, नाशिक. आज या व्हिडिओच्या माध्यमातून आपण व्यवस्थापनाची कार्य हा टॉपिक समजून घेणार आहोत. विद्यार्थी मित्रांनो, मागील व्हिडिओमध्ये आपण उच्च, मध्यम व कनिष्ठ व्यवस्थापनाची कार्य यावरती सविस्तरपणे चर्चा केली. या व्हिडिओमध्ये आपण व्यवस्थापनाची प्रमुख कार्य की ज्यामध्ये नियोजन, पूर्वानुंदाज, संदेशवहन, समन्वय, नियंत्रण, निर्देशन, अभिप्रेरण, नेतृत्व, संघटन, निर्णय यासारखी व्यवस्थापनाची विविध कार्य यावरती आपण सविस्तर चर्चा करणार आहोत. व्यवस्थापनाची प्रमुख 7 कार्ये आहेत. नियोजन, संघटन, कर्मचारी नियुक्ती, संचालन, समन्वय, अभिप्रेरणा व नियंत्रण. त्यासोबतच काही अजून जसे की पूर्वांदाज, निर्णय, नेतृत्व, संदेशवहन यासारखी ही व्यवस्थापनाची कार्ये आहेत. पण ही जी 7 आहेत ही व्यवस्थापनाची प्रमुख 7 कार्ये आहेत. याची आपण सविस्तर चर्चा या व्हिडिओच्या माध्यमातून करणार आहोत. चला तर मग एक एक व्यवस्थापनाचं कार्य आपण सविस्तरपणे समजून घेऊयात. सर्वप्रथम नियोजन. व्यवसाय संघटनेचे उद्दिष्ट साध्य करण्यासाठी व्यवसायाच्या कार्याचे नियोजन करावे लागते. म्हणजेच भविष्यकाळातील कार्याचे स्वरूप व पद्धती ठरविणे म्हणजे नियोजन होय. नियोजनात व्यवसायातील विविध विभागांसाठी लक्ष्य निश्चित केले जाते व ते साध्य करण्याकरिता परिणामकारक पद्धती शोधून काढल्या जातात. व्यवस्थापनाच्या प्रक्रियेत नियोजनाला अधिक महत्त्व असते. कोणत्याही व्यवसायात अपेक्षित कार्य करण्यासाठी नियोजनाची आवश्यकता असते. भविष्यात केव्हा, कुठे, कसे करावे व कोणी करावे इत्यादी बाबी नियोजनाच्या माध्यमातून ठरवण्यात येतात. निश्चित उद्दिष्टे साध्य करण्यासाठी योजनाबद्ध नियोजनाची गरज असते. त्यात ठरवण्यात आलेली उद्दिष्टे साध्य करता येतात. नियोजन ही एक बौद्धिक प्रक्रिया आहे. नियोजन हा व्यवस्थापन प्रक्रियेतील अतिशय महत्त्वाचा टप्पा आहे. नियोजनाशिवाय व्यवस्थापनाचे कार्य अपूर्ण असे म्हणणे चुकीचे ठरणार नाही. नियोजनाच्या माध्यमातून व्यवस्थापनातील इतर कार्यांना योग्य दिशा मिळत असते. म्हणून नियोजन ही सतत चालणारी प्रक्रिया आहे. नियोजनात उद्दिष्ट निश्चिती व भविष्यकालीन अंदाज आणि कामाचा आराखडा या कार्यांचा समावेश होत असतो. व्यवस्थापनाचे दुसरे महत्त्वाचे कार्य संघटन. संघटन कार्याची सविस्तर योजना तयार झाल्यानंतर ती योजना अंमलात आणण्यासाठी एक व्यापक परंतु कार्यक्षम यंत्रणा आवश्यक असते. या यंत्रणेलाच संघटन म्हणजेच ऑर्गनायझेशन असं म्हणतात. संघटन म्हणजे व्यवस्थापनाची चौकट होय. उत्पादन कार्याने विविध विभागात विभाजन करणे, उत्पादन प्रक्रिया निर्धारित करणे, विविध खात्यांतील कर्मचाऱ्यांचे संघटनांतर्गत संबंध निश्चित करणे, अधिकाऱ्यांच्या नियंत्रणाचे क्षेत्र ठरविणे, प्रत्येक अधिकाऱ्याची जबाबदारी निश्चित करून त्याला आवश्यक ते अधिकार प्रदान करणे ही संघटन कार्य होत. संघटनाचे कार्य केल्याशिवाय व्यवस्थापनाची इतर कार्य करणे शक्य होत नाही. म्हणून संघटन हे अत्यंत महत्त्वाचे कार्य मानले जाते. संस्थेत वेगवेगळे विभाग निर्माण करून प्रत्येक विभागाची जबाबदारी निश्चित करणे आवश्यक असते. त्याशिवाय संस्थेला ठरवण्यात आलेल्या उद्दिष्टांची आणि ध्येय धोरणांची अंमलबजावणी करता येत नाही. संघटनेची उभारणी करीत असताना पुढील बाबी विचारात घ्याव्या लागतात. व्यवसाय संस्थेची कार्य निश्चित करणे, विविध कार्य करण्यासाठी विभागांची निर्मिती करणे, विभागानुसार कार्यांचे वाटप करणे, प्रत्येक विभागातील अधिकाऱ्यांचे अधिकार आणि जबाबदारीचे वाटप करणे, संस्थेतील विविध स्तरावरील अधिकारी व कर्मचारी यांच्यातील परस्पर संबंध निश्चित करणे इत्यादी संघटन या व्यवस्थापनाच्या कार्यामध्ये आपल्याला ही कार्य करावी लागतात. म्हणून संघटन हे कार्य अतिशय महत्त्वाचं आहे असं आपल्याला सांगता येईल. व्यवस्थापनाचे पुढील महत्त्वाचे कार्य म्हणजे कर्मचारी नियुक्ती. व्यवसायात अनेक प्रकारच्या सेवकांची व अधिकाऱ्यांची नेमणूक करावी लागते. प्रत्येक विभागात पदे व कर्मचारी यांचे स्वरूप व संख्या निश्चित करावी लागते. कर्मचाऱ्यांची नियुक्ती आवश्यक त्या प्रमाणात व पात्रतेनुसार करावी लागते.
संघटनेच्या गरजेनुसार त्यांना योग्य ते प्रशिक्षणही द्यावे लागते. त्यानुसार हे व्यवस्थापनाचे कार्य करत असते. म्हणून हेही कार्य व्यवस्थापनामध्ये अतिशय महत्त्वाचे आहे असं आपल्याला सांगता येईल. व्यवस्थापनाचे पुढील कार्य म्हणजे संचालन किंवा त्यालाच आपण निर्देशन असंही म्हणतो. संघटनेतील विविध स्तरांवर मार्गदर्शनाचे व निर्देशनाचे काम केले जाते. संघटनेच्या प्रत्येक घटकाला त्याने कोणते कार्य करावयाचे आहे याबाबत निश्चित आदेश देणे हे व्यवस्थापनाचे महत्त्वाचे कार्य असते. प्रत्येकाला एकाच वरिष्ठाकडून सर्व आदेश प्राप्त व्हायला हवेत. निर्देशन कार्याचे यश बऱ्याच प्रमाणात प्रभावी नेतृत्वावर अवलंबून असते. व्यवस्थापन हे निर्देशनाच्या माध्यमातून मध्यम व कनिष्ठ स्तरावरील अधिकाऱ्यांकडून अपेक्षित कार्य करून घेत असते. वरिष्ठ स्तरावरील व्यवस्थापनाने ठरविलेल्या धोरणांची अंमलबजावणी करण्यासाठी निर्देशनाचे कार्य केले जाते. कारण स्वीकारलेले कार्य केव्हा, कोठे व कसे करावे याकरिता मार्गदर्शन करणे आवश्यक असते. यात कार्याचे वाटप करणे, कार्यपद्धती समजावणे, कार्याच्या वेळोवेळी सूचना देणे, आदेश देणे, मार्गदर्शन करणे, चुकांची दृष्टी करणे इत्यादी कार्यांचा समावेश संचालनात म्हणजेच निर्देशनात होत असतो. त्यामुळे हेही कार्य अतिशय महत्त्वाचे कार्य आहे असं आपल्याला व्यवस्थापनाच्या वतीने सांगण्यात येईल. व्यवस्थापनाचे पुढील कार्य म्हणजे समन्वय. हे व्यवस्थापनाचे स्वतंत्र कार्य आहे. व्यवसायात अनेक व्यक्ती व विभाग काम करीत असतात. प्रत्येकाचे कार्यक्षेत्र, कार्य करण्याची पद्धती आणि क्षमता भिन्न भिन्न असते. सर्व विभागांची कार्य जरी वेगळी असली तरी त्यांचा उद्देश एकच असतो. या सर्व प्रक्रियेत एकसूत्रता आणण्यासाठी किंवा एकसूत्रीपणा आणण्यासाठी केलेल्या सामूहिक प्रयत्नांना समन्वय असे म्हणतात. समन्वयाचा अभाव असल्यास संघटनेत गोंधळाची परिस्थिती निर्माण होऊ शकते. व्यवस्थापनाला प्रत्येक स्तरावरील कार्यात समन्वय साधण्याचे कार्य करावे लागते. त्याशिवाय स्वीकारलेले कार्य बरोबर होत आहे किंवा नाही हे समजू शकत नाही. म्हणून समन्वयाच्या माध्यमातून कार्यात सुसूत्रता येत असते. व्यवस्थापनाच्या कार्यात सुसूत्रता येण्यासाठी करण्यात येणाऱ्या प्रयत्नांना समन्वय असेही आपण म्हणू शकतो. यात कार्य आणि व्यक्ती यांचा समन्वय साधण्यात येतो. त्याच्यामुळे हे व्यवस्थापनाचं अत्यंत महत्त्वाचं आणि स्वतंत्र असं कार्य आहे असं आपल्याला निश्चित सांगता येईल. व्यवस्थापनाचे पुढील अतिशय महत्त्वाचे असे कार्य अभिप्रेरणा, त्यालाच इंग्लिशमध्ये आपण मोटिवेशन असे म्हणतो. व्यवस्थापन कार्यात श्रमशक्ती हा महत्त्वाचा घटक असतो. संघटनेच्या उद्दिष्टपूर्तीसाठी कर्मचाऱ्यांना वेळोवेळी प्रोत्साहन देणे म्हणजे अभिप्रेरणा होय. अभिप्रेरणा प्रामुख्याने आर्थिक व आर्थिकेतर अशा दोन प्रकारच्या असतात. जी प्रेरणा कामगारांचे उत्पन्न वाढविण्यासाठी सहाय्यक ठरते अशा प्रेरणाला आर्थिक प्रेरणा असे म्हणतात. आर्थिकेतर प्रेरणेमुळे उदाहरणार्थ नोकरीची सुरक्षितता, प्रगतीसाठी वाव इत्यादी कामगारांमध्ये कर्तव्य तत्परता, कष्टाळूपणा व निष्ठा इत्यादी गुण जोपासले जाऊ शकतात. व्यवस्थापनाला कार्य करीत असताना अभिप्रेरण हे कार्य करावे लागते. कारण संस्थेची ठरवण्यात आलेली ध्येय धोरणे साध्य करण्यासाठी कर्मचाऱ्यांना अभिप्रेरण देणे आवश्यक असते. त्याशिवाय कार्याला गती देता येत नाही. म्हणून अभिप्रेरण ही एक अशी कला आहे की जिच्या साहाय्याने व्यवस्थापनाची उद्दिष्टे साध्य करण्याचा प्रयत्न करीत असते. अभिप्रेरणेच्या माध्यमातून कर्मचाऱ्यांना सोयी सवलती देण्यात येतात. या सवलती आर्थिक आणि बिगर आर्थिक स्वरूपाच्या असतात. आपण ते अगोदर बघितलंच की आर्थिक आणि आर्थिकेतर अशा दोन प्रकारच्या अभिप्रेरणा असतात आणि यातून आपण कर्मचाऱ्यांना किंवा जी काही आपली श्रमशक्ती असेल व्यवसाय संघटनेतील त्यांना अभिप्रेरणा देण्याचं काम करता येतं. त्यामुळे व्यवस्थापनाचं हे अतिशय महत्त्वाचं कार्य आहे असं आपल्याला निश्चित सांगता येईल. व्यवस्थापनाचे अतिशय महत्त्वाचे आणि शेवटचे असे कार्य नियंत्रण. नियोजनानुसार प्रत्यक्षात कार्य होते आहे किंवा नाही हे पडताळून पाहणे म्हणजे नियंत्रण होय. किंवा नियोजनाप्रमाणे कार्य होत आहे किंवा नाही हे तपासून पाहण्याचे कार्य म्हणजे नियंत्रण होय. नियंत्रणामुळे नियोजनाचे कार्य यशस्वी होत असते. नियंत्रण ही एक सातत्यपूर्ण प्रक्रिया असून तिचे कार्य योजना आखल्यापासून सुरू होते. संस्थेचे प्रत्यक्ष कार्य आणि अपेक्षित कार्य यांच्यात तफावत आढळून आल्यास
याची कारणे शोधणे व ती दूर करणे ही नियंत्रण कार्याची महत्त्वाची जबाबदारी असते. कोणतेही व्यवसाय नियोजन आणि नियंत्रण ही कार्य अधिक महत्त्वाची असतात. विशिष्ट कार्य ठराविक वेळेप्रमाणे नियोजनानुसार होत आहे किंवा नाही हे पाहण्याचं तंत्र म्हणजे नियंत्रण होय. कार्यातील अडथळे किंवा उणिवा दूर करणे हा हेतू नियंत्रणाचा असतो. नियंत्रण हे व्यवस्थापन कार्यातील शेवटचा टप्पा होय. नियंत्रणामुळे व्यवस्थापकीय कार्यात सुधारणा करणे शक्य होत असते. यात प्रमाण निश्चित करणे, प्रमाण आणि प्रत्यक्ष कार्याची तुलना करणे, फरकाचे विश्लेषण करणे आणि उपाययोजना करणे इत्यादी कार्यांचा समावेश होत असतो. अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो ही व्यवस्थापनाची प्रमुख कार्य आपल्याला सांगता येतील. विद्यार्थी मित्रांनो, या व्हिडिओमध्ये आपण व्यवस्थापनाची प्रमुख 7 कार्य बघितली की ज्यामध्ये नियोजन, संघटन, अभिप्रेरणा, संचालन, समन्वय, नियंत्रण त्यासोबतच त्याची अजून काही कार्य आहेत ज्यामध्ये पूर्वांदाज, वस्तुनिष्ठ आणि अचूक अंदाज करून शास्त्रीय पद्धतीने आकडेवारीचे विश्लेषण करण्यासाठी या कार्याचा उपयोग होत असतो. त्याच पद्धतीने निर्णय हे सुद्धा एक व्यवस्थापनाचं प्रमुख कार्य आहे. विविध कार्यांचे नियोजन करत असताना अनेक लहान मोठे निर्णय घ्यावे लागतात. त्याच्यामुळे हेही एक आपल्याला व्यवस्थापनाचं कार्य सांगता येईल की निर्णय घेणे. त्यानंतर नेतृत्व, कर्मचाऱ्यांना नेतृत्व देऊन व्यवसायाची उद्दिष्टे साध्य करण्यासाठी किंवा ती साध्य करण्यासाठी नेतृत्व ची गरज असते. म्हणून लीडरशिप हे एक आपल्याला व्यवस्थापनाचं कार्य सांगता येईल. त्याच पद्धतीने संदेशवहन कार्य करून घेण्यासाठी संदेशवहन हे कार्य सुद्धा अतिशय महत्त्वाचे असते. म्हणूनच त्यासोबत जी प्रमुख 7 कार्ये त्यासोबतच पूर्वअंदाज, निर्णय, नेतृत्व आणि संदेशवहन हेही कार्य आपल्याला यामध्ये समाविष्ट करता येतील. अशा पद्धतीने विद्यार्थी मित्रांनो आपण या व्हिडिओच्या माध्यमातून व्यवसाय व्यवस्थापनाचे कार्य ही संकल्पना अतिशय थोडक्यात आणि सविस्तरपणे आपण ती समजून घेतली आहे अतिशय सोप्या अशा भाषेत. तर पुढील व्हिडिओमध्ये आपण जे मॅनेजमेंट थिंकर्स आहेत, जे व्यवस्थापक विचारवंत आहेत, त्यातील एका विचारवंताचा आपण सविस्तरपणे अभ्यास करणार आहोत. तर विद्यार्थी मित्रांनो अशाच पद्धतीने व्हिडिओ बघत चला, शेअर करत चला आणि घरी राहा, सुरक्षित राहा. धन्यवाद.